फ्रेंड्स, प्रत्येकाला वाटतं की डेंटिस्ट्री इज एक्सपेन्सिव्ह, पण मी सांगतो डेंटिस्ट्री इज नॉट एक्सपेन्सिव्ह बट द निग्लेक्ट इज. म्हणजेच आपला निष्काळजीपणा हा फार महागात पडतो आपल्याला प्रत्येकच बाबतीत. जसं की आपण AC सर्व्हिसिंग ही समजा 3 महिने 6 महिने नाही केली तर त्याचा डबल ट्रिपल खर्च लागतो. म्हणूनच आपल्या डेंटिस्ट्रीमध्ये पण तसंच आहे. जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट म्हणजेच काय स्केलिंग म्हणजे प्रोफेशनल स्केलिंग ही तुम्ही करू शकता. हे तुमच्या व्हिडिओ मी बनवला आहे मागे. स्केलिंग म्हणजे काय हे तुम्ही करायला पाहिजे दर 6 महिन्यातून. म्हणजे तुमचा हे पुढचा खर्च हा वाचू शकतो. दुसरं म्हणजे ही ट्रीटमेंट जसं आपण ह्या स्टेजला आपण कीड लागायच्या आधी फ्लोरिडेशन केलं तर तुमचा हा किरीच वाढणार नाही, म्हणजे हा पुढचा खर्च वाचेल. जर इथे झालं तर इथे तुम्ही फिलिंग करू शकता आयदर सिल्वर किंवा कंपोजिट, म्हणजे इथे जाणार नाही. जसं जसं ही डिसीज वाढत जाईल इथे रूट कॅनल जाईल, इथे तुमचं दात काढलं की मग इम्प्लांट वगैरे असं सगळं खर्च वाढत जातो. जसं की इथे तुम्ही बघू शकता. जसं आता कोणाला दुखतं आहे तर एखादा दात काढून घेतात मग इम्प्लांट लावतात. मग इम्प्लांटचा तुम्हाला जास्त खर्च साहजिक लागणार आहे. म्हणूनच तुम्हाला जेव्हापासून स्टार्टिंगमध्ये काही असलं तर सगळ्यात पहिले स्केलिंग किंवा फिलिंग हे तुम्ही काढलं पाहिजे. म्हणून डेंटिस्ट्री इज नॉट एक्सपेन्सिव्ह बट द निग्लेक्ट इज. धन्यवाद.